मंचावर उपस्थित माझे सहकारी महादेव जानकरजी, रवींद्र चव्हाणजी, खासदार कपिल पाटीलजी, आमदार नरेंद्र मेहता, प्रसाद लाड, आमचे या संपूर्ण युतीमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे श्रमजीवीचे विवेक पंडितजी, RPIचे ईश्वर धुळे, श्री राजन नाईक, श्री सुभाष साटम, श्री ब्रिजदीन पुदिनो, श्रीमती डिंपल मेहता, श्री श्याम पाटकर, सरदार तारा सिंगजी, योगेश सागरजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच माझ्याकरता अनेक विशेषणं या ठिकाणी सांगण्यात आली, त्यापैकी मी काहीही नाही. तुमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता मी आहे. ज्या सामान्य कार्यकर्त्याला असामान्य बनवण्याचं काम हे तुम्ही सर्वांनी मिळून 2014 साली केलं आणि तुमच्या सर्वांमुळे, महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि मोदीजींच्या नेतृत्वामुळे खरं तर आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी मनपूर्वक नमस्कार करतो. आणि कार्यकर्त्यांनी तयार झालेला हा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून त्याच कार्यकर्त्यांपैकी एक मुख्यमंत्री असलो तरी आपल्याशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी आलो आहे. खरं तर आजचा कार्यक्रम हा पूर्णपणे कार्यकर्त्यांशी संवादाचा कार्यक्रम होता. मग काही समाजातली प्रमुख मंडळी देखील या ठिकाणी आपण बोलवली, त्यांच्याशी संवाद साधायचा होता. पण अलीकडच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये त्याला इतकं राजकीय वळण जातं आणि अशा प्रकारचे राजकीय प्रश्न उचलले जातात, अशा प्रकारचे बेछूट आरोप केले जातात की त्याची उत्तरं जर दिली नाही तर ते लोकांना खरं वाटतं. आणि म्हणून या संवादामध्ये काही गोष्टी या ठिकाणी सांगणं देखील अत्यंत आवश्यक आहे. खरं तर ही निवडणूक भारताच्या संसदेमध्ये एक प्रतिनिधी पाठवण्याची निवडणूक आहे. आमचे नेते ॲडव्होकेट चिंतामणजी वनगा यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या ठिकाणी ही पोटनिवडणूक लागली आणि मी पुन्हा त्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही. कशा प्रकारे विश्वासघात झाला, कशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसला, या सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही. पण मला एका गोष्टीचं दुःख होतं, चिंतामण वनगाजींच्या मृत्यूचं ज्या प्रकारचं राजकीय भांडवल शिवसेना आणि त्यांचे सुपुत्र करतायत, मी निश्चित सांगतो चिंतामणजीचा आत्मा त्यांना कधीही माफ करणार नाही. अरे राजकारण येतं जातं, निवडणुका येता जातात, एखादी जिंकतो एखादी हारतो, पण या ठिकाणी पराभव समोर दिसू लागल्याबरोबर ज्या स्तराला आज शिवसेना चालली आहे, मला आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, ज्यावेळी या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न होता, एकीकडे गुंडागर्दी करणारे आणि दुसरीकडे खंडणीखोरी करणारे यांच्याशी लढायचं कसं. पण मी कार्यकर्त्यांना सांगितलं की काळजी करण्याचं कारण नाही. ज्या ज्या वेळी दुर्जन शक्ती मोठी होते
त्यावेळी सज्जन शक्ती कितीही लहान असली तरी त्या दुर्जन शक्तीचा विनाश केल्याशिवाय राहत नाही. आपण सज्जन शक्ती आहोत, दुर्जन शक्तीचा नाश केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं, या भागामध्ये कोणालाही गुंडागर्दी करू दिली जाणार नाही. मी ज्यावेळेस आढावा घेतला मला सांगितलं, निवडणूक आली की लोकांना धमक्या दिल्या जातात, तुमच्या घराचं पाणी तोडून टाकू, तुम्हाला वीज देणार नाही, तुमची घरं पाडून टाकू. खरं म्हणजे या भागामध्ये ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलं ते सगळे पैसे कमवून मौज करतायत आणि त्या ठिकाणी राहणारा गरीब मध्यमवर्गीय हा रोज आपल्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून बसलाय. पण मला एक गोष्ट सांगितली पाहिजे, 2015ला राज्य सरकारनं निर्णय घेऊन हे सांगितलं, 2015 सालापर्यंतचं जे अशा प्रकारचं बांधकाम आहे ते बांधकाम नियमित कसं करता येईल या संदर्भातली नियमावली आपण तयार केली. पण ही नियमावली तयार करताना हा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी घेतला की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यांनी ते बांधकाम केलेलं आहे त्यांच्यावर मात्र या ठिकाणी कारवाई केली जाईल. गरिबाला, मध्यमवर्गीयांना, ज्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी राहणं आहे, ज्यांनी घरं घेतली आहेत त्यांना त्रास दिला जाणार नाही. पण ज्यांनी बिल्डरगिरी करून लोकांना फसवलाय त्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. हा निर्णय देखील त्या ठिकाणी आपण घेतला. आणि बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज या वसई, नालासोपारा, विरार या सगळ्या पट्ट्यामध्ये मी आपल्याला आश्वस्त करण्याकरता आलो आहे, या ठिकाणी कायद्याचंच राज्य चालेल, या ठिकाणी व्यक्तीचं राज्य चालणार नाही, या ठिकाणी कुठल्या समूहाचं राज्य चालणार नाही. कायद्याचं राज्य चालेल आणि जे जे कायद्याचं मान्य करणार नाही, जे कायद्याच्या राज्याच्या विरोधात जातील, सरकार आणि पोलीस त्याकरता सक्षम आहे. पण मला आश्चर्य वाटलं, काल ज्यावेळी आमचे माननीय उद्धवजी बोलत होते, उद्धवजी म्हणाले एक वेळ पोलीस बाजूला ठेवून येऊन बघा, मग बघा आम्ही काय करतो. हैदराबादमध्ये ओवेसी देखील हेच म्हणाले होते की एकदा पोलीस बाजूला करून ठेका, मग आम्ही काय करतो. कुठल्या स्तराला चाललात तुम्ही? अरे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला तोपर्यंत साधा एक गार्ड देखील घेतला नाही, बिना गार्डचा फिरत होतो, कधी एक पोलिसाचं संरक्षण घेतलं नाही. मुख्यमंत्री झालो, जबरदस्ती संरक्षण मिळालं म्हणून संरक्षणात फिरतो. हे संरक्षण देवेंद्र फडणवीसचं नाही आहे, मुख्यमंत्र्याचं आहे. आज हे देवेंद्र फडणवीसची ताकद आहे बिना संरक्षणाचं फिरण्याची. अरे तुमचे छोटे छोटे फडतूस लोक आमच्याकडे येऊन संरक्षण मागतात, त्याकरता तुम्ही आम्हाला फोन करता, सांगता यांना संरक्षण द्या, यांना पोलीस द्या, यांना गार्ड द्या. मग एवढंच पोलिसांचं वावडं आहे तर कशा करता संरक्षण मागता? अरे आज खरं म्हणजे या मुंबईमध्ये मी कोणाच्या संरक्षणाबद्दल बोलणार नाही, ते बोलणं देखील योग्य नाही, पण माझ्यापेक्षा जास्त संरक्षण घेऊन फिरणारे देखील आहेत, त्यांनी एकदा विचार केला पाहिजे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं पोलिसांचा उपयोग हा सत्तेकरता आम्ही कधीच केला नाही, तो करणार देखील नाही. परंतु मोठ्या मोठ्या गर्जना या ठिकाणी करायच्या, सांगायचं दंडुकेशाही करू, दडपशाही करू. खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कायद्याचं राज्य आहे, चूक आम्ही करू तर आमच्यावरही कारवाई होईल, पण तुम्ही कराल तर तुम्हालाही सोडणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कुठल्या स्तराला जाऊन भाषणं चाललेली आहेत. काल सांगितलं भाजपचं रक्त भेसळयुक्त आहे, म्हणाले भाजपच्या रक्तामध्ये काहीच पेशी उरलेल्या आहेत. अरे भाजपचं रक्त तुम्ही बघितलंच नाही आहे, तुमच्या जन्मापूर्वीपासनं भाजपच्या रक्तानं संघर्ष केलाय.
हा संघर्ष 1977ला देखील केला. इमर्जन्सी मध्ये तुम्ही नव्हतात, त्यावेळी संघर्ष करणारा भाजप आहे, संकट समयी धावून जाणारा भाजप आहे. पण माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही म्हणता ना भाजपचं रक्त भेसळयुक्त आहे, मग चिंतामण वनगा कोणत्या पक्षामध्ये होते सांगा? कोणाबद्दल बोललात तुम्ही? भेसळीचं रक्त, चिंतामण वनगाच्या रक्ताला भेसळीचं रक्त म्हणता आणि त्याच्याच पोराला घेऊन त्या ठिकाणी गावोगावी फिरता. बंधू भगिनींनो, या ठिकाणी चिंतामण वनगा ज्या माणसानं अविरत श्रम केले, ज्या माणसानं संघर्ष केला, ज्या माणसानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाजाकरता काम केलं, दुर्गम आदिवासी भागामध्ये ज्यावेळी कोणी जात नव्हतं त्यावेळी भाजपचा झेंडा घेऊन त्या भागामध्ये जाणारे चिंतामण वनगा. पण एक गोष्ट शिवसेनेच्या नेत्यांना आणि त्यांच्या उमेदवाराला सांगतो, चिंतामण वनगांच्या मनामध्ये कधीही माझ्या पक्षापेक्षा वेगळ्या पक्षात मी जाईन असं आलं नाही. कारण भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणं हे चिंतामण वनगा पाप समजत होते आणि म्हणून अख्खं जीवन त्यांनी भाजपमध्ये घालवलं. असे शुद्ध रक्ताचे लोक आमच्याकडे आहेत. हा खरा भाजप आहे, शुद्ध रक्ताचा भाजप आहे. मी त्या दिवशी देखील सांगितलं, रक्त भगवं नसतं, रक्त हिरवं नसतं. प्रामाणिक माणसाचं रक्तही लाल असतं आणि बेईमानाचं रक्तही लाल असतं. भगवा हा विचार असतो, पण भगवा विचार हा त्यागाचा विचार असतो. भगवा विचार हा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय देणारा विचार असतो. भगवा विचार हा खंडणी मागणारा विचार नसतो. भगव्याच्या भरोशावर दादागिरी करायची हा भगवा विचार नसतो. या देशामध्ये ज्या ज्या वेळी त्यागाची आवश्यकता पडली त्या त्यावेळी हा भगवा रंग समोर आला. पण तुम्हाला त्यागाची काही कल्पनाच नाही, कारण त्या काय असतो हे तुम्हाला माहिती नाही. त्या काय असतो हे तुम्ही बघितलं नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संघर्ष केला नाही. अरे ही भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभी राहिली. ही भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्यांमधून उभी राहिली आणि म्हणून तुम्ही काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलात आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय पक्ष झाला आणि देशामध्ये सर्वात जास्त ज्या पक्षाचे खासदार आहेत, ज्या पक्षाचे आमदार आहेत, ज्या पक्षाचे नगरसेवक आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, तो भारतीय जनता पक्ष आहे. नरेंद्र मोदींवर तुम्ही टीका करता. म्हणाले काय, आम्ही नरेंद्र मोदींना घाम फोडला. बंधू भगिनींनो, नरेंद्र मोदीला घाम फोडणारा पैदा व्हायचा एवढं लक्षात ठेवा. नरेंद्र मोदींनी सगळ्यांना घाम फोडलाय. आता कसे विरोधी पक्ष नेते घाम, पक्षाचे वेगवेगळे नेते घाम फुटल्यामुळे एकत्रित येत आहे. सत्तेचे लचके तोडण्याकरता कशा प्रकारे आता वेगवेगळे लोक एकत्रित येताना आपल्याला दिसतात, कारण त्यांना हे माहिती आहे की नरेंद्र मोदीची जी सुनामी आहे, मोदीजींच्या सुनामीमध्ये आपला टिकाव लागणार नाही. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं बंधू भगिनींनो, शिवसेना पक्ष जो आहे बाळासाहेबांचा पक्ष होता. त्या पक्षाला केवढं विजन होतं, बाळासाहेबांची काही स्वप्न होती. आज ती स्वप्न कुठे गेली? आज शिवसेनेचा अजेंडा एक, प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. प्रकल्प आला तर विरोध, निर्णय घेतला तर विरोध, काम केलं तर विरोध. तुम्ही बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अख्खं भाषण पहा, अख्खं भाषण. या निवडणुकीत, गेल्या निवडणुकीत, त्याच्या गेल्या निवडणुकीत कुठल्या तरी भाषणामध्ये वसईचा चेहरा बदलण्याकरता आम्ही हे करणार आहोत म्हटलंय. कुठल्या तरी भाषणामध्ये पालघरच्या आदिवासींच्या कल्याणाकरता आम्ही हे करणार आहोत म्हटलंय. याला विरोध, त्याला विरोध, त्याला विरोध, त्याला विरोध. मला तर कधी कधी असं वाटतं बाळासाहेबांचा पक्ष हा शिवसेना होता आणि आता पक्ष शिवविरोध सेना अशा प्रकारचा पक्ष या ठिकाणी तयार झालाय. आता शिवसेना नाही आहे, हा शिवविरोध सेना अशा प्रकारचा पक्ष या ठिकाणी तयार झालाय. केवळ विरोधाचं राजकारण करायचं, राजकारण सकारात्मक करायचं असतं. अरे निवडणुकीमध्ये एक दोन गोष्टी एकमेकाच्या विरुद्ध बोलणं ठीक आहे, पण शेवटी लोकशाहीमध्ये आपण ज्यावेळेस पक्ष चालवतो त्यावेळी पक्षाचं काम काय आहे,
पक्षाचं काम आहे समाजाचं हित लक्षात ठेवून समाजाला पुढे नेण्याचं, समाजाच्या पाठीमागे उभं राहण्याचं, समाजाकरता विजन पाहण्याचं. आणि कोणी विरोध केला तर आम्हाला त्यामध्ये काही वाटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंदांनी हे सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा समाज हिताच्या कामाची सुरुवात होते पहिल्यांदा लोक उपहास करतात, हे काय परिवर्तन करतील अशा प्रकारचा उपहास पहिल्यांदा होतो. त्यानंतर ज्यावेळेस ते काम अविरत चालतं त्यावेळी तीच मंडळी विरोध करतात आणि ती मंडळी ते काम कसं होणार नाही हा प्रयत्न करतात. पण समाज हिताचं काम करताना जे उपहास सहन करतात, जे विरोध करतात, तेच सर्व मान्यता मिळवतात आणि ते काम केल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या दिवशी ते काम होतं त्याला सर्व मान्यता मिळते. कालपर्यंत उपहास आणि विरोध करणारे देखील त्या कामाचं गुणगान करायला लागतात. आता बघा ना, जलयुक्त शिवारचं असंच झालं. आम्ही जलयुक्त शिवार ज्यावेळी जानकर साहेब सुरू केलं त्यावेळी वेगवेगळ्या पक्षाचे लोक उपहास करायचे, हे खड्डे खणून राहिले, महाराष्ट्र कसा यांनी चांगला होणार, या खड्ड्या खणण्याने काय महाराष्ट्र दुष्काळमुक्त होऊ शकतो का, मुख्यमंत्री काही वल्गना करतात. आता मला आनंद आहे, वॉटर कपच्या निमित्ताने सर्व पक्षाचे लोक कुदळ फावडे घेऊन मैदानात उतरले, कारण त्यांना हे माहिती आहे की आता जर याला सर्व मान्यता दिली नाही तर लोक देखील आपल्याला विचारणार नाही. जो या पाण्याच्या कामामध्ये येणार नाही लोक त्याला भविष्यामध्ये विचारणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना रांगेत आणलं. जे लोक धरणाच्या पाठीमागे आपल्या तिजोऱ्या भरत होते तेही कुदळ फावडे घेऊन कामी लागले. सर्व पक्षाचे लोक हे कुदळ फावडे घेऊन कामी लागले. आणि म्हणून तुम्ही किती विरोध केला तरी समाज हिताचं काम भारतीय जनता पार्टी करत राहणार आहे. आणि मी या निमित्ताने सांगतो, खऱ्या अर्थानं वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले, राजकारण बाजूला राहू द्या, परंतु विशेषतः या वसई विरारमध्ये सगळ्या या भागामध्ये वसईचा जो हरित पट्टा आहे तो हरित पट्टा कायम राहायला पाहिजे, ही जी काही एक मागणी सातत्याने येते आहे, मला असं वाटतं ती मागणी योग्य आहे. आणि म्हणून न्यायालयाने आम्हाला विचारलं की तुमचं या संदर्भातलं मत काय आहे. आम्ही न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी दाखल केला आहे. कन्सल्टेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे. ही गावं बाहेर काढून त्या ठिकाणी लोकांच्या मान्यतेने ग्रामपंचायत ठेवायची की वेगळी नगरपालिका करायची या संदर्भातला निर्णय लोक घेणार आहे. पण त्या लोकांना या ठिकाणी अतिक्रमणापासनं, या ठिकाणी हरितपट्टा खराब होण्यापासनं जे संरक्षण हवं आहे ते संरक्षण निश्चितपणे सरकार देईल. विवेकजी, तुम्ही प्रश्न विचारला, हे सरकार गेलं तर काय होईल. पहिले तर हे लक्षात ठेवा, 5 वर्ष हे सरकार जातच नाही. 5 वर्ष हे सरकार जातच नाही. आणि एक लक्षात ठेवा, 5 वर्षांनी आम्हीच येणार आहोत, दुसरं कोणी येत नाही. आणि ज्यावेळी आपण जनतेकरता काम करतो ना, सरकार जाण्याचा वगैरे चिंता करायची नसते. काही लोकांनी सरकार घालवतं, जनता सरकार पुन्हा देते. त्यामुळे सरकार जाण्याची वगैरे चिंता करणारे आम्ही नाही आहोत. एक एक दिवस जो मिळेल त्या एकेका दिवशी हाच आपला शेवटचा दिवस आहे असं समजून काम करायचं असतं. असं जे काम करतात त्यांचा शेवटचा दिवस कधीच येत नाही, कारण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. एक एक दिवस आम्ही काम करतो, त्यावेळी आज जे करता येईल ते सगळं आजच करायचं या भावनेतनं या ठिकाणी आम्ही काम करत असतो. खरं म्हणजे आज या वसईच्या पट्ट्यामध्ये शिवसेनेचे नेते मत मागण्याकरता येत आहेत. मला सांगा हो, बसेसच्या 26 फेऱ्या कोणी बंद केल्या? देवेंद्र फडणवीसने बंद केल्या. देवेंद्र फडणवीसने बंद केल्या. या भागातल्या 26 फेऱ्या त्या ठिकाणी ज्यांनी बंद केल्या त्या शिवसेनेच्या मंत्र्याकडे वसईचे लोक गेले होते ना. चूक झाली त्यांची, माझ्याकडे आले असते तर तेव्हा सुरू करून दिल्या असत्या. आता आचारसंहितेमुळे सुरू नाही करतायत. आचारसंहिता झाली की करणारच आहे. काय उत्तर मिळालं? 26 फेऱ्यांकरता लोक गेले, त्यांना सांगितलं तुमचा महापालिकेत समावेश झालाय, या फेऱ्या सुरू होणार नाही. आज त्या ठिकाणी त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला उलट उत्तर देऊन त्या ठिकाणी त्या बसेस बंद करण्याचं काम
हे शिवसेनेने केलं आणि आता तेच लोक पोपटासारखे तेथे जाऊन सांगतात आम्ही निवडून आल्याबरोबर त्या ठिकाणी बसेसची सेवा सुरू करू. अरे पोपटांनो, ज्यावेळी लोक आले होते त्यावेळी का त्यांना सांगितलं नाही हो तुमचा प्रश्न आहे काय असेल ते करू पण या 26 फेऱ्या सुरू करू. पण त्यावेळी मात्र उलट उत्तर दिली आणि आता निवडणुका आल्याबरोबर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचं काम करताय. खरं म्हणजे आपल्या लोकांना माहितीच नाही मुख्यमंत्र्याचे अधिकार मंत्र्यापेक्षा मोठे असतात. त्यांना वाटलं मंत्र्यांनी नाही म्हटलं तर आता आपला प्रश्न संपला. मुख्यमंत्री हा कुठल्याही मंत्र्यापेक्षा मोठा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहून ठेवलेला आहे एखाद्या मंत्र्याने जर चुकीचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्र्याकडे जर तो निर्णय आला तर तो बदलण्याचा अधिकार देखील हा मुख्यमंत्र्याला या ठिकाणी आहे. आज खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे या भागाकरता राज्य सरकारने काम केलंय. विशेषतः आपल्याला माहिती आहे सूर्याच्या माध्यमातून 1800 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट पाण्याचा आम्ही सुरू केला. त्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणाला होणार आहे तर या वसई विरार महानगरपालिकेला होणार आहे. पुढच्या 30 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या वसई विरार महानगरपालिका क्षेत्राचा या माध्यमातून आम्ही सोडवतो आहोत. या ठिकाणी ठाण्यापासनं संपूर्ण हा जो भाग आहे तिथपर्यंत एक आपण वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करतो. वसईमध्ये रोरो सर्व्हिस आपण सुरू करतो की ज्याच्या माध्यमातून लोकांना वॉटर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय कमी पैशामध्ये आणि अतिशय जलद गतीनं मुंबईकडे जाता येईल, ठाण्याकडे जाता येईल, मीरा भाईंदरकडे जाता येईल, सगळ्या भागामध्ये जाता येईल. त्याच्या देखील DPRला आमचे मंत्री श्री नितीन गडकरीजी यांनी मान्यता दिली आणि पैसा उपलब्ध करून दिला आहे. बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर ही सगळी दादागिरी, गुंडागर्दी, खंडणीखोरी या सगळ्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे. पूर्वी हा भाग ग्रामीणचा होता त्यामुळे या ठिकाणी केवळ SPचं कार्यालय होतं. जिल्ह्याचे SP या ठिकाणी आजही आहेत पण आता हा ग्रामीणचा भाग राहिला नाही. हा मोठ्या प्रमाणात शहरी भाग झाला आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय मागच्या कालावधीतच घोषित केला. आज करत नाहीये कारण आजकाल रोज माझी कोणीतरी तक्रार करते मी घाबरत नाही, मी खोटं काम करत नाही. आज नाही मागेच घोषित केला आणि त्याचा कॅबिनेट निर्णय देखील लवकरच घेण्यात येणार आहे. आणि हा सगळ्या भागाची पोलीस कमिशनरेट ही आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत जेणेकरून इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेकरता मोठा पोलीस फोर्स उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर असेल, वसई विरार असेल या सगळ्या भागामध्ये कमिशनरेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उत्तम कायद्याचं राज्य आणण्याचा प्रयत्न हा देखील या ठिकाणी आम्ही करणार आहोत. रेल्वेचा जो काही एक पॅरलल लिंक रोड आहे तो देखील आपण या ठिकाणी मंजूर केलाय. वेगवेगळ्या प्रकारचे कामं आपण मंजूर केले आहेत. मला हे माहिती आहे मीरा भाईंदर पर्यंत मेट्रो पोचली आहे, नरेंद्र मेहतांनी पोचवली आहे. तुमच्या मनात काय आहे मला माहिती आहे. आज घोषणा करणार नाही पण माझ्या मनात काय आहे तुम्ही समजून राहिल्यात. जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे आणि जे आपल्या दोघांच्या मनात आहे तेच प्रत्यक्षात येणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही आहे. आपण संपूर्ण MMR रिजन जो आहे हा इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करतो आहोत पण त्याच सोबत खऱ्या अर्थानं आपले रेल्वे मंत्री पियुष गोयलजी यांनी या ठिकाणी 2 एलिव्हेटेड रेल्वे मार्ग करण्याचा निर्णय घेतला आणि एकीकडे चर्चगेट पासून विरार पर्यंत ज्याचा पहिला टप्पा बांद्रा ते विरार आहे आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून तर पनवेल पर्यंत असे 2 एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येणार आहेत. आज आपल्यापैकी प्रत्येकाला रेल्वेमध्ये धक्के खात त्या ठिकाणी जावं लागतं कारण लोकसंख्या वाढली आहे, रेल्वेची कॅपॅसिटी कमी आहे. पण हा एलिव्हेटेड मार्ग आपण तयार करतोय. आता
आपल्या लोकलवर, आपल्या सबअर्बन रेल्वेच्या डोक्यावर दुसरी लोकल त्या ठिकाणी चालणार आहे आणि हे दुहेरी लोकल तयार झाल्यानंतर आजपेक्षा दुप्पट कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि मित्रांनो, ही केवळ घोषणा नाही आहे, याचा DPR तयार झाला आणि केंद्राचं बजेट आलं. केंद्राच्या बजेटमध्ये पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये या सबअर्बन रेल्वेच्या कॉरिडॉर करता 40,000 कोटी रुपयाची तरतूद ही केंद्राच्या सरकारनं केलेली आहे. बोलाची कडीन बोलाचा भात नाही आहे. या ठिकाणी रगड पैसा हा तिजोरीतनं त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आहे. आणि रेल्वेच्या विस्तारामध्ये सगळ्यात मोठी अडचण काय असते? ती अडचण असते राईट ऑफ वेची. आपल्याला माहिती आहे, मुंबईपासून निघालो की रेल्वेच्या दोन्ही बाजूला लोकांची घरं आहेत. ती घरं पाडून आपल्याला नवीन ट्रॅक टाकता येत नाही आणि म्हणून हा विस्तार होऊ शकत नाही. पण रेल्वेवर रेल्वे बांधायची असेल तर कोणाची जागा घेण्याचीच आवश्यकता नाही आहे. रेल्वेच्या 2 रुळांमध्ये जेवढी जागा आहे त्याच्यातनंच 2 खांब वर येतात आणि त्यातनं ही एलिव्हेटेड रेल्वे तयार होते. त्यामुळे अतिशय गतीनं या रेल्वेचं काम आपल्याला करता येतं. आणि म्हणून या ठिकाणी बांद्रापासून तर विरारपर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं विरार आणि या सगळ्या भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून चाललेला आहे. बंधू भगिनींनो, आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे. विकासाचा अजेंडा तुमच्याजवळ काय आहे हा माझा सवाल आहे. तुमच्याजवळ केवळ विरोध आहे, विरोध आहे, विरोध आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. एकीकडे काही लोक शिट्टी वाजवतच फिरतायत. त्यांना विकास काय हे माहितीच नाही. इकडनं आलं की शिट्टी, तिकडे गेलं की शिट्टी, इकडनं आलं की शिट्टी, तिकडे गेलं की शिट्टी. ही शिट्टी दिल्लीत जाऊ शकत नाही, ती गल्लीतच थांबणार आहे. आणि दुसरीकडे ज्यांच्याजवळ अजेंडा नाही, जे केवळ भावनेचं भांडवल करतायत. राजकारणामध्ये भावनेचं भांडवल खऱ्या अर्थानं आपण कुठल्या स्तराला जाऊन करावं. मगाशी एक गोष्ट कपिल पाटील आपण सांगितली नाही. आजपर्यंत मी बोललो नाही कारण मलाही भांडवल करायचं नव्हतं. पण मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये एखादे सन्माननीय खासदार निवर्तल्यानंतर त्यांना शासकीय इतमामामध्ये त्यांची अंत्ययात्रा निघते का? शासकीय इतमामामध्ये मंत्र्यांची अंत्ययात्रा निघते. शासकीय इतमामामध्ये पद्मश्री असेल त्यांची अंत्ययात्रा निघते. परंतु आमचे चिंतामण वनगा कुठल्याही मंत्र्यापेक्षा मोठे होते. आमचे चिंतामण वनगा यांना पद्मश्री मिळाली नसेल, पण त्यापेक्षा मोठं काम त्यांनी केलं होतं. आणि म्हणून शासनानं विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये त्यांचा अंत्यविधी केला. हे काही खूप मोठं काम आम्ही केलं नाही, आमचं कर्तव्य होतं. पण ज्यावेळी प्रश्न विचारले जातात ना की आमच्या वडिलांच्या मृत्यूला अशा अशा प्रकारे तुम्ही हे केलं, अशा प्रकारचं खोटं नाटं ज्यावेळी सांगितलं जातं, मनाला वेदना होतात, मनाला वेदना. मी त्यांना दोष देत नाही. कपिलजी तुम्ही म्हणाले खरं आहे, त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. पण त्यांना देखील असं बोलल्याबद्दल निश्चितपणे एक दिवस पश्चाताप होईल. शेवटी मी तर सांगितलं, वनगा परिवार हा भाजपचाच आहे, तो भाजपमध्येच राहणार आहे. ज्या दिवशी शिवसेनेचे खरे चेहरा त्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी ते आपल्याकडेच परत येतील. आपली दारं त्याही दिवशी त्यांच्याकरता खुली असतील. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं राजेंद्र गावित यांच्यासारखा एक सक्षम उमेदवार आज आपण दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातनं वनगा साहेबांचे कामं पूर्ण करण्याकरता त्यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती एवढीच आहे, आता शेवटचे 2 दिवस राहिले, एकच काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे, लोकांना मतदानाकरता प्रवृत्त करायचं आहे. लोकांमध्ये अनेक वेळा भीती असते, कधी कधी लोकांमध्ये थोडी उदासीनता देखील असते. कधी कधी लोक
आता जाऊ नंतर जाऊ हा विचार करतात, अशा प्रत्येकाला प्रेरित करून मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम आपलं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मतदानाचा टक्का वाढला, लोक मतदान केंद्रापर्यंत गेले तर ते आपल्यालाच मतदान करणार आहे, आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून आता पुढचे 2 दिवस अविरत परिश्रम एकाच गोष्टी करता की लोक मतदान केंद्रावर जातील, प्रत्येकाला जातीनं त्या ठिकाणी सांगून आपण मतदानाला जा, अशा प्रकारची विनंती आपल्याला करायची आहे. बंधू भगिनींनो, हे होत असता असता काल एक माझी क्लिप हे देखील वाजवून दाखवण्यात आली. मला फार आनंद झाला. ज्यावेळी पराभव दिसतो त्यावेळीच या स्तरावर जावं लागतं. पराभव समोर दिसतो त्यावेळी अशा स्तरावर जावं लागतं. माझी एकच विनंती होती, एकच विनंती. मी वाजवूनही दाखवणार आहे पूर्ण क्लिप. जे वाजवून दाखवलं त्याच्याबद्दल मी सत्य असत्याबद्दल बोलतच नाही. जे वाजवून दाखवलं त्याच्या आधीचंही दाखवलं असतं, आणि जे वाजवून दाखवलं ते बरोबर एका ठिकाणी थांबवलं. त्यानंतर 2च ओळी मी बोललो आहे, 2च ओळी. पण त्या 2 ओळी जर दाखवल्या असत्या तर कोणत्या नैतिकतेनं आम्ही लढतो हे लोकांसमोर समोर आलं असतं, आणि मग तोंड दाखवायला जागा राहिली नसती. आणि म्हणून बरोबर एडिट करून तोडून मधलाच भाग हा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाला. बंधू भगिनींनो, हे खरं आहे, साम दाम दंड भेद याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. पण मी ती वाजवूनही दाखवणार आहे सगळ्यांकरता, विशेषतः आमच्या मीडिया करता. कारण आमच्या मीडियातल्या काही लोकांना तर फारच उत्साह आहे. काय हरकत नाही, त्यांचं काम आहे, आपण त्यांना दोष द्यायचं कारण नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये बोलत असताना ज्या ठिकाणी मी साम दाम दंड भेद म्हटलाय, मी कुठेही असं म्हटलं नाही कार्यकर्त्यांनो याचा वापर करा. मी म्हटलं साम दाम दंड भेद. निवडणूक जिंकायची असेल तर आपल्यावर ज्या प्रकारचा वार होईल त्या प्रकारे त्याला उत्तर द्या. पण मी जरी साम दाम दंड भेद म्हटलं असतं तरी देखील ते चुकीचं ठरलं नसतं. कारण साम दाम दंड भेद याचा अर्थ कूटनीती आहे. आपल्यावर कूटनीतीने जर कोणी प्रहार करेल तर त्याच्यावर कूटनीतीचाच आपल्याला उतारा द्यावा लागतो, हे सांगण्याचा याच्या माध्यमातून मी प्रयत्न केला. पण त्याच्या पुढचं वाक्य जर ऐकलं असतं आणि ते वाक्य जर दाखवलं असतं तर सरकारमध्ये असून देखील आमची भावना काय आहे हे तुम्हाला समजली असती. सरकारी तंत्राचा गैरवापर करणारे आम्ही नाही हे तुम्हाला समजलं असतं. जो मुख्यमंत्री कार्यकर्त्यांशी फोनवर बोलताना देखील इतका भान ठेवतो, त्यांच्याशी बोलताना देखील जो मुख्यमंत्री कधीही चुकीच्या पद्धतीनं बोलत नाही, त्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही ज्यावेळेस आरोप लावता, मी आता या ठिकाणी मागणी करणार आहे. ही संपूर्ण क्लिप जी आहे, संपूर्ण क्लिप जवळजवळ 14 मिनिटाची आहे, ती सगळी मी आपल्याला ऐकवणार नाही. ही 14 मिनिटाची क्लिप मी इलेक्शन कमिशनला देणार आहे आणि इलेक्शन कमिशनला मी सांगणार आहे की या 14 मिनिटाच्या क्लिपमध्ये मी बोललेल्यापैकी काहीही आक्षेपार्ह असेल तर माझ्यावर कारवाई करा. पण ज्यांनी एडिट करून त्याच्यातला काही भाग लोकांची दिशाभूल करण्याकरता केवळ दाखवला, अशा प्रकारे करणं हा देखील गुन्हा आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशनला सांगणार आहे, अशा प्रकारे एडिट करून लोकांच्या मतावर प्रभाव टाकण्याकरता ज्यांनी ही क्लिप वाजवली त्यांच्यावरही कारवाई करा. मला कोणीतरी सांगितलं, ती क्लिप मी तर नव्हतो, मला पाहिलं नाही मी, पण म्हणाले ते आपले काय नाव त्यांचं, भाऊजी काय ते आपले ते शिवसेनेचे नेते, काय नाव त्यांचं, बांदेकर, बांदेकरांनी वाचून दाखवली. मी मनामध्ये म्हटलं, अरे मित्रा, तू सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहे, नाही जनाची मनाची तर ठेव. अरे सिद्धिविनायकाचा अध्यक्ष आहे, किमान अध्यक्ष असेपर्यंत तर खरं दाखव, पूर्ण दाखव, अर्धवट बोलू नको. पण तो काय बिचारा छोटासा माणूस आहे, आदेशाने काम करतो, आदेशच त्याचं नाव आहे. पण बंधू भगिनींनो,
काळजी करण्याचं कारण नाही आहे. देवेंद्र फडणवीसने आपल्या जीवनामध्ये तत्व कधी सोडली नाही, तो तत्व सोडू शकत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातली जनता त्याच्यावर प्रेम करते. पण ज्यांनी जीवनात तत्व पाहिले नाहीत ते जर आम्हाला प्रश्न विचारू लागले तत्वाच्या संदर्भात तर मात्र आश्चर्य वाटतं. बंधू भगिनींनो, एवढंच सांगतो, या निवडणुकीमध्ये आता विजय आपला आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक अजून खासदार हा त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पाठवणार आहोत आणि त्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी कार्य करावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना मी करतो. आणि या ठिकाणी मी आमच्या लोकांना सांगतो, ही जी क्लिप आहे त्याचा पहिला भाग त्यांनी का ऐकवला नाही हे देखील लोकांना ऐकून दाखवा आणि शेवटचं वाक्य त्यांनी का ऐकवलं नाही हे देखील लोकांना या ठिकाणी ऐकून दाखवा. अशा प्रकारची विनंती मी आमच्या लोकांना या ठिकाणी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र प्रदेश थांबतायत लोकांनी. सर्व कार्यकर्त्यांनी थांबायचं आहे. क्लिप ऐकेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी थांबायचं आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांत राहून ती क्लिप ऐकायची आहे. मी तुम्हाला या निमित्ताने एवढीच विनंती करतो आहे की एक प्रचंड मोठी लढाई आता आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी मी तुम्हाला या निमित्ताने एवढीच विनंती करतो आहे की एक प्रचंड मोठी लढाई आता आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर आपण कशा प्रकारे रिॲक्ट झालं पाहिजे. ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे तो आता शांत राहू शकत नाही. आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी एक लक्षात ठेवा, साम दाम दंड भेद ही निवडणूक जर जिंकायची असेल जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कोणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. अरेला कार्यच करायचं, अरेला कार्यमध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आक्रमकतेनं लढा, काही चिंता करू नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही. परंतु आपल्या विरुद्ध जर कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न करेल तर त्याला सोडणारे नाही ही मानसिकता या निवडणुकीमध्ये ठेवली पाहिजे. कुठपर्यंत दाखवली होती त्यांनी, कुठपर्यंत वाजवली होती दाखवा ना ती. हा शेवटचं जे वाक्य आहे ते त्यांनी दाखवलं नव्हतं, वाजवलं नाही. सर्वांना नमस्कार. कुठपर्यंत वाजवली त्यांनी? मी तुम्हाला या निमित्ताने एवढीच विनंती करतो आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. अरेला कार्यच करायचं, अरेला कार्यमध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आक्रमकतेनं लढा, काही चिंता करू नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत.
आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत इथपर्यंत क्लिप दाखवली. त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही, परंतु आपल्या विरुद्ध जर कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न करेल तर त्याला सोडणारे नाही, ही मानसिकता या निवडणुकीमध्ये ठेवली पाहिजे. पुन्हा एकदा वाजवा. नाही ऐकून घ्या. आणि तुमच्याकरता खंबीरपणे नाही, तुम्ही उभा आहे. ऐकली, यांच्याकरता. अरेला कार्यच करायचं, अरेला कार्यमध्येच उत्तर द्यायचं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आक्रमकतेनं लढा, काही चिंता करू नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही. परत वाजवा, नीट वाजवा. एकदा अजून ऐकू द्या. आणि नसेल तुम्हाला त्याच्यावर नीट वाजवता येत तर मोबाईलवर ऐकवा. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. अरेला कार्यच करायचं, अरेला कार्यमध्येच उत्तर द्यायचं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आक्रमकतेनं लढा, काही चिंता करू नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही, परंतु आपल्या विरुद्ध जर कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न करेल तर त्याला सोडणारे नाही, ही मानसिकता या निवडणुकीमध्ये ठेवली पाहिजे. बंधू भगिनींनो, हा शब्द महत्वाचा आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना त्याच संवादातली ही लाईन जर त्यांनी दाखवली असती तर ते तोंडावर उबडे पडले असते. आपण सत्ता पक्ष आहोत, पण आपण सत्तेचा कधीही दुरुपयोग करत नाही, हे त्याच्यातलंच वाक्य होतं. मी हे नाही सांगितलं की आपण सत्ता पक्ष आहोत, तुम्ही कसेही वागले तरी आम्ही सांभाळू. मी सांगितलं आपण सत्तेचा कधीही दुरुपयोग करत नाही. हे वाक्य का दाखवलं नाही? आणि त्याच्या आधीची वाक्य जर दाखवली असती ना तर खऱ्या अर्थानं ही क्लिपच त्यांनी दाखवू शकले नसते. आहेत का तुमच्याकडे आधीची वाक्य? जरा दाखवा. नमस्कार, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय. तुम्हाला फॉरवर्ड करून देतो सगळी क्लिप. पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही 28 तारखेला होणार आहे. खरं तर आपल्या सर्वांकरता अत्यंत दुर्दैवी बाब, आपले ॲडव्होकेट चिंतामणजी वनगा ज्यांनी या जिल्ह्यामध्ये पक्ष उभा करण्याकरता प्रचंड मोठा संघर्ष केला, त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. या जिल्ह्यामध्ये कम्युनिस्टांशी संघर्ष करून भाजप उभा करण्याचं काम ज्या काही लोकांनी केलं त्यामध्ये चिंतामणजी हे अत्यंत अग्रणी होते. आणि आज त्यांच्या अकाली निधनानंतर ज्यावेळी ही निवडणूक आली त्यावेळी 9 महिन्याकरता निवडणूक असल्यामुळे आपण त्यांच्या परिवारालाच तो सन्मान द्यावा अशा प्रकारचा निर्णय भाजपमध्ये आपण करत होतो. अशा प्रकारे इतर पक्षांची चर्चा देखील केली होती. परंतु अत्यंत कपटीपणे आपल्या मित्रपक्षाने आपल्या पाठीत वार करून चिंतामणजींच्या परिवाराला दिग्भ्रमित करून आपल्याकडे नेलं आणि त्यांना उमेदवारी दिली. खरं म्हणजे हा विश्वासघात याकरता आहे की माझी चर्चा ही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी झाली होती आणि त्यांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मी वनगांच्या घरी तिकीट देतोय. हे माहिती असताना कपट करून त्यांना पळवून नेणं आणि भाजपच्या विरुद्ध उभं करणं ही अत्यंत नीच अशा प्रकारची कृती शिवसेनेने केलेली आहे. त्यामुळे आता या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं एक प्रकारचं आव्हान आपल्या पक्षाला आणि पक्षाच्या अस्तित्वाला देण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे. मुख्यमंत्री का फोन. खरं तर ज्यांनी आपल्या टेप केलं सर्वांना त्याचा आवाज कल्पना आहे
की चिंतामणजींनी भाजपमध्येच आपलं जीवन व्यतीत केलं आणि भाजपच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचारच त्यांनी कधी मनामध्ये आणला नाही. त्यामुळे आता चिंतामणजींना खरी श्रद्धांजली जर काही असेल तर प्रचंड मतांनी ही निवडणूक आपण निवडून आणली पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की या निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित यांना आपण उमेदवारी दिली आहे आणि विशेषतः पालघर ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं थोडं प्राबल्य आहे त्या ठिकाणी पालघर विधानसभेत राजेंद्र गावित यांचं देखील चांगल्या प्रकारे अस्तित्व असल्यामुळे त्याचा एक निश्चित फायदा हा भाजपला होणार आहे. त्या व्यतिरिक्त संपूर्ण पालघर जिल्हा भाजपचं खालपर्यंत आपलं काम आहे. ग्रामीण भागात तर आपण अतिशय मजबूत आहोत. शहरी भागातही आता आपण मोठ्या प्रमाणात आपला पाय रोवलेला आहे आणि त्यातनं ही निवडणूक आपण निश्चितपणे निवडून येऊ हा मला विश्वास आहे. खरं तर लोकांमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आज पालघरमध्ये जवळजवळ आपले 1400 बूथ प्रमुख आहेत, 15,000 बूथ कार्यकर्ता आहेत, 172 पेक्षा जास्त गावांचे सरपंच आपले आहेत, नगरपालिका आपल्या आहेत, नगरपालिकेतले सदस्य आपले आहेत. मोठ्या प्रमाणात एक नेटवर्क आपल्याकडे आहे आणि जवळजवळ प्रत्येक भागामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी, मोर्चाचे कार्यकर्ते यांची एक प्रचंड मोठी फळी ही भाजपजवळ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या संधीचा उपयोग करून आपण या निवडणुकीमध्ये वातावरण ढवळून काढलं पाहिजे. सभा होतील, बैठका होतील, त्या आवश्यक आहे, त्यातलं वातावरण निर्मिती होते. पण बैठकातनं प्लॅनिंग होत असतं आणि सभेतनं वातावरण निर्मिती होत असते. केवळ त्याच्या भरोश्यावर निवडणुका जिंकता येत नाही. निवडणुका जिंकायच्या असतील तर मॅन टू मॅन, होम टू होम आणि हार्ट टू हार्ट या संपर्कातनं निवडणुका जिंकता येतात. आणि हा जो कॉन्टॅक्ट आहे, व्यक्तीशी आपला कॉन्टॅक्ट, घराशी आपला कॉन्टॅक्ट आणि मनातनं आपला संपर्क, या 3 गोष्टी जोपर्यंत निवडणुकीमध्ये येत नाही तोपर्यंत निवडणूक जिंकता येत नाही. मनातनं संपर्क आणि सांगितला, मनीतनं एक नाही. गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकांना संपर्क करून बोलतं करावं लागतं. मोदीजींच्या सरकारनं काय केलंय, भाजपच्या सरकारनं काय केलंय हे त्यांना सांगावं लागतं. आदिवासी भाग असेल तर आदिवासी करता आपल्या योजना कशा प्रकारे आपण प्रचंड मोठं काम आदिवासींच्या शिक्षणाकरता, आरोग्याकरता केलं हे आपल्याला पोचवावं लागेल. शहरी भागामध्ये कशा प्रकारे विविध योजनांच्या माध्यमातून, मुद्रा असेल किंवा इतर योजनांच्या माध्यमातून शहरी भागामध्ये आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलोय हे आपल्याला सांगावं लागेल. अगदी आपण एकच विचार केला तर या पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये आपण 2,90,000 शौचालय हे घरोघरी त्या ठिकाणी बांधले. आज आपण विचार केला तर या ज्यांच्या घरी आपण शौचालय दिलं त्यांचं जरी मतदान आपण घेऊ शकलो तरी देखील प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून येता येईल. आणि अशा वेगवेगळ्या ज्या आपल्या योजना आहेत, 25,000 पेक्षा जास्त घरांमध्ये उज्ज्वलाचे गॅस कनेक्शन दिले आहेत, जवळजवळ 20,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा दिलेला आहे, जवळजवळ आपण या जिल्ह्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त घर बांधतो आहोत. अशा विविध योजना, आम्ही सगळ्या योजना आता सांगत नाही, पण याचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत जरी आपण पोहोचलो तरी देखील आपल्याला ही निवडणूक जिंकता येणार आहे. सगळ्यात महत्वाचं असं आहे की बहुजन विकास आघाडी असो किंवा शिवसेना असो, हे दोन्ही क्षेत्रीय पक्ष आहेत. बहुजन विकास आघाडी तर जिल्ह्याचा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष केवळ भाजप आहे. आणि या निवडणुकीच्या परिणामाचा देशाच्या सरकारवर काही परिणाम नाही आहे, पण देश मोदीजींच्या सोबत आहे हे मात्र यातनं अधोरेखित होणार आहे. आणि आजही समाजातल्या गरीब माणसामध्ये, मध्यमवर्गीयामध्ये मोदीजींबद्दल प्रचंड सहानुभूती आणि आकर्षण आहे. या देशाला जर कोणी पुढे नेऊ शकतं तर ते मोदीजीच नेऊ शकतात, ही मानसिकता आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या मानसिकतेचा विचार करून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला या निमित्ताने एवढीच विनंती करतो आहे की एक प्रचंड मोठी लढाई आता आपल्याला लढायची आहे. इथनं दाखवलं
चालू आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशा प्रकारे रिॲक्ट झालं पाहिजे? ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे तो आता शांत राहू शकत नाही. आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी एक लक्षात ठेवा, साम दाम दंड भेद ही निवडणूक जर जिंकायची असेल जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कोणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे. अरेला कार्यच करायचं, अरेला कार्यमध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आक्रमकतेनं लढा, काही चिंता करू नका. आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. आपण कधी सत्तेचा दुरुपयोग करत नाही. परंतु आपल्या विरुद्ध जर कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न करेल तर त्याला सोडणारे नाही, ही मानसिकता या निवडणुकीमध्ये ठेवली पाहिजे. आणि प्रचंड आक्रमकतेनं जणू काही आपल्यावर थेट आपल्या घरावर हल्ला झालाय अशा मानसिकतेतनं या निवडणुकीमध्ये तुटून पडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपापलं काम योग्य पद्धतीनं केलं तर प्रचंड फरकानं ही निवडणूक आपण जिंकू शकतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हे आव्हान आणि ही विनंती करण्याकरता या ठिकाणी मी हा कॉल केलाय. मला विश्वास आहे आपण सगळे लोक पुढचे 10-12 दिवस पूर्ण ताकदीनं भाजपचं वातावरण तयार कराल आणि पालघर पुन्हा एकदा भाजपमय करून दाखवाल. कार्यकर्ता बंधू भगिनींनो, क्लिपच्या पहिलं दाखवलं असतं तर त्यांना थोबाड दाखवायला जागा राहिली नसती आणि नंतरचं दाखवलं असतं तर ही क्लिपच चालली नसती. आणि म्हणून अर्धवट आणि एडिट करून ही क्लिप या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे, याचा मी निषेध करतो. ही संपूर्ण पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंतची सगळी क्लिप मी इलेक्शन कमिशनला त्या ठिकाणी देतो आहे. त्यांना मी स्वतः विनंती करणार आहे, मी जर काही आक्षेपार्ह बोललो असेल तर निश्चित माझ्यावर कारवाई करा. पण ज्यांनी अशा प्रकारे अर्धवट आणि एडिट करून ही क्लिप दाखवली त्यांच्यावर मात्र निश्चितपणे कारवाई करा. या प्रकारचं निवेदन हे मी या ठिकाणी करणार आहे. आणि खरं म्हणजे मी जे सांगत होतो, मी तर म्हटलं की 31 तारखेनंतर वनगांना त्या ठिकाणी शिवसेनेचा मातोश्रीचा दरवाजा उघडणार नाही. पण आताच बघा काय परिस्थिती आहे. आज जाहिरात आहे, जाहिरातीतनं आजच श्रीनिवास वनगा गायब आहे. अरे अजून इलेक्शनच व्हायचं आहे, अजून निवडणूकच व्हायची आहे आणि जाहिरातीतून श्रीनिवास वनगा गायब आहे. श्रीनिवास कुठे फसला रे बाबा? पण निवडणुकीपर्यंत तुला समजणार नाही. निवडणूक झाल्यावर आम्हीच आहोत, काळजी करू नको, तुझ्या पाठीशी राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.